नमस्कार मित्रांनो, वाघे किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आज आहे फ्रायडे आणि आपल्याला सुट्टी होती. सो कंटिन्यूस 3 ते 4 दिवस सुट्टी आहे. अजून कन्फर्म नाही, तर 3 दिवस तरी कन्फर्म सुट्टी आहे. आज सॅटर्डे संडे. सो प्लॅन काहीतरी करू. खूप दिवस झालं ब्लॉग पण नाही, ते आपले व्हिडिओ पण नाही येत आहे. चॅनल थोडा हे झालं आहे, तर बोललो ते ब्लॉग करूया. सो आज फिरायला चाललं. खूप दिवसानंतर सुट्टी भेटली, म्हणजे मध्ये भेटली होती पण मध्ये घरची कामं आहे ते त्याच्यामुळे टाईम जातो. सो आत्ता 11 वाजलेत आणि फ्रायडे सुद्धा निघू आपण फिरायला जाणार आहे. त्या प्रेरणाचा मेकअपसाठी थांबलो आहे. तिला मी 10 मिनटं दिलेली, तरी 10च्या वरची आले. आणि इव्हन लेडीज तरी तिचा पूर्ण मेकअप किट तिचा ऑफिसमध्ये राहिला आहे, त्याच्यामुळे खूप रिलॅक्स वाटतं आहे. नाही तर 1 तास तर कुठेच नाही, मेकअपमध्ये जातो. आता निघू तिचंच वाट बघतं. नंतर मग कुठे काय अजून प्लॅन नाही आहे सध्या. एक आहे डोक्यामध्ये, पण बघू आता भेटतं आहे नाही भेटत आहे. लेट्स होप फॉर द बेस्ट. सो असं काही मी स्पेक्स घातलं आहे, असं काही टी शर्ट. लिफ्टमध्ये तुम्हाला एकदा परत दाखवतो. जीन्स. आपण काय जास्ती आपल्याला मेकअपची गरज नाही. नॅचरल ब्युटी आपली, आपल्याला काही गरज नाही लागत. मस्त. चला आता हिची वाट बघूया आणि मग निघूया. इकडून भारी वाटतं ना, त्यापेक्षा हां इकडून चांगलं वाटतं. किरणं येतं ना सूर्याची किरणामुळं. असे काही क्लासेस आहेत. कसे वाटले सांगा मला कमेंट करून. तो प्रेरणा पण फायनली रेडी झाली आहे. लाल्या बनली आहे. हे बघा, लाल्या निल्या. माझं मेकअप सामान ऑफिसला आहे म्हणून लवकर झालं माहिती आहे. मी 10:53ला तिला चॅलेंज दिला होता आणि तिने 10:11पर्यंत तिने 10:53ला चॅलेंज दिला होता आणि 11:15पर्यंत तिने वाइंड अप केला आहे. सो फायनली स्टेशन आलो रिक्षानी. 20 रुपये देऊन. पहिला उसाचा रस प्यायचा होता, जाऊन काय बदलापूर स्टेशन मागे इथे उसाचा रस पिते. बोलत केला होता, तिला सांगितलं तिकीट काढ. तिने नवीन ID लॉग इन केलं होतं आणि नवीन ID लॉग इन करून त्याच्यामध्ये ते काय दुसरं काहीतरी, मग तिचं पास बीस सगळं गेलं होतं. ती टेन्शनमध्ये आली होती. रिक्षामध्ये मोबाईलमध्येच बघत होती. पास बीस सगळं गायब झालं होतं. म्हटलं आता लागली. तर बघू तिकीट काढते का, आपल्यालाच तिथे जाऊन काढायला लागते स्कॅन करून. लेट्स सी. तोपर्यंत उसाचा रस पिते. लाल्या आज झाली लाल्या. स्टेशनला पोचलो. उसाचा रस पिऊन झाला इथं. स्टेशनला पोचलो. मस्त दत्त मंदिरात जाऊन आलो स्टेशनच्या बाजूला. तर पाया बिया पडून आलं. मस्त मंदिर आहे. म्हणजे कधी गेलो नव्हतो, पहिल्यांदा गेला. बाहेरूनच पाया पडत होता आतापर्यंत. तो आता आमची आहे ट्रेन 11:51ची CST फास्ट ट्रेन आहे. वेट करू आता. कुठे ट्रेन आपली? स्लो ट्रेन चालली आता 11:41ची. 41 मिनिटांची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी क्रमांक 1 वरून रवाना होईल. 11:41 मुंबई छत्रपती शिवाजी. मेन तास चालू. तिकीट ट्रेन पकडायची. चला उठा लाल्या, चलो ट्रेन पकडणे का. नाही तर फर्स्ट क्लासमध्ये जा तू. मी असं याच्यामध्ये. फायनली दादरला आलं होता. लाल्या तिकीट काढतं. लाल्याचा पास नाही आहे त्या लाईनीचा. तर आता इथून तिकीट काढतं लाल्या. आहे ना लाल्या? हे लाल्या आहे ना. तिकीट काढतं ना लाल्याने. बो कानात घातलं. लोक गळ्यात घालतात. तिला कोणीतरी अंगठी दिली होती, ती विसरली ती. तर तिला आता हे नाव होते करमत नाही आहे. फायनली आता मी ईस्टर्नवरनं सेंट्रलवरनं वेस्टर्नला चाललो आहे. ट्रेन बघा नाही बघा. फोनच बोलत असे कोणासोबत, काय म्हणते काय माहिती. आणि मग बोलते फिरायला नाही आहेत. काय मतलब आहे ना. नेहमीप्रमाणे दादर स्टेशन भरलेलं. आता आपण जाऊ वेस्टर्न लाईनला.
मोबाईल बाहेर काढला ॲक्टिंग करायला लागली कोण ते कुठून मध्ये आलं आहे मध्ये झालं आहे भंगार कुठून आलं काय माहिती ट्रेन आले कॅमेरा बाहेर काढला ना लगेच त्याची ॲक्टिंग चालू होत्या ओव्हर ॲक्टिंग चालू होते ओव्हर ॲक्टिंग आता इथं लेट झालं ट्रेन थांबली नाही तरी चालणार ट्रेन तर थांबून दे ही काय चालू ट्रेनमध्ये चढते की काय माहिती ओव्हर ॲक्टिंग बघायची फुल ऑन ओव्हर ॲक्टिंग भेल आता चर्नी रोडला भेळ खातो शनी रोडला पोचलोय आणि साहेब खातात भेळ मला उपवास आहे तो उपवासाचे चिप्स घेतले कशी भेळ छान आहे घेत नव्हतं आधी बोलतो माझ्या पोटात दुखेल तू खाणार नाहीस तर म्हणलं नाही दुखणार घे मी पण हे घेते आता हे खाऊ आणि जाऊ पुढे आता मी चर्नी रोड स्टेशनला आहे तिथून हा व्ह्यू बघा ना ते छान समुद्र बोट पण आहे त्यामध्ये छान आहे ना तर आता आम्ही घेतलं पेरू खायला बघा पेरू विथ लालू फायनली चर्चगेटवरनं चालत आला मी चर्नी रोड बोललो तू काय चर्चगेट बोलते अरे यार काय ही बडबड करते तिला आल्या ना काही बडबड करते मी नाही नेल्या तर फायनली आम्ही आलो आता बाबुलांमध्ये चर्नी रोडवरनं चालत हिरगाव चौपाटीच्या बाजूवरनं 5-10 मिनटामध्ये पेरू संपला माझा खाऊन तेवढ्यामध्ये हे व्हिडिओसाठी काय काय करेल ना काय सांगू नाही शकत म्हणून आपण साईडने घेऊया तो आता आलं आहे बाबुनाथ मंदिर त्यामुळे तुम्हाला दाखवण्याचे श्लोक तो फायनली पोहोचलो आपण हे बघा बाबुलनाथ मंदिर आम्हा मी पुढून नका गाडी आले ना बाबुलनाथ मंदिर बघा बाबुलनाथ मंदिर आता जाऊया दर्शन घ्यायला तो इथंच गणपती बाप्पाचे दर्शन झालं आमचे इथे चप्पल काढली आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेतले इथं चाललो आम्ही आतमध्ये लाल्याला घेऊन लाल्या चलो लाल्याला वाटतं तिच्यामुळे व्ह्यूज येतात लाल्याला सांगा असं काही नाही आहे हां ह्याला बग्गी बोलतात मग बघायचं त्याला आता जाऊ आपण वरती ओव्हर ॲक्टिंग चालू झाली कॅमेरा दिसला की लगेच ओव्हर ॲक्टिंग बाहेर येते चालत गेलं तर 108 स्टेप आहेत बापरे हां पायऱ्यांनी जायचं हां तेच बोललो पायऱ्यांनी कोण जाईल एवढं इथं लिफ्टने जायचं असेल तर लिफ्टचे 1 रुपया आहे पर पर्सन ते पण रिटर्न 1 रुपयामध्ये लिफ्टमध्ये पण पैसे घेतात काय बोलायचं आता देवाच्या ठिकाणी इकडून मंदिर आहे हो का हो बरोबर आहे बिझनेस मग म्हणजे आता किती लोक वरती विचार करून थोडी देणगीमध्ये टाकतात आम्ही तिकीट काढली 1 रुपयाची लिफ्टची वेळा तिकीट मस्त असा व्ह्यू आहे बघा मुंबईचा छान असा व्ह्यू आहे तसा काही रस्ता आता इथून जायला आपल्याला छान बनवलं आहे लाईट चालू असतात संध्याकाळचे हो का लाल्या लाईट चालू असतात ओके लाल्या इथंच असतं वाटतं हो का आधी बाप्पाचं दर्शन घेऊया इथे बाप्पा नाही आहे हनुमानजी आहेत काय बोलते हनुमानजी आहेत बाप्पा आणि ही नेहमी आली बोलते काय बोलायचं ते
तिकडे जायचं. ठाण्याचं मंदिर आहे. हनुमानजीचं दर्शन झालं तर इकडे पाय पडलं मंदिर आहे. असं मंदिर आहे. भोलेनाथचं मंदिर आहे इकडे. भोलेनाथचं आहे. छान होता परिसर मस्त. भोले बाबा हे तो बंदच आहे. कोणाचं मंदिर आहे काय माहिती. दर्शन करून झालं. हे बघा इथून एंट्री आहे. आपण लिफ्टने आलो आणि अशा पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी यायचं आहे वरती यायला, चालत यायला. हा बाहेर जाण्यासाठी आहे. हा बाहेर जायला आणि तिकडून यायला. ह्या येण्यासाठी त्या बाहेर जाण्यासाठी आहे. इकडे कौल आहे. काय पण फसू नको. कोणाचं तरी घर आहे. बघा इथून वरती यायला आणि तिकडून खालती जायला. आता पायऱ्या दाखवा बोलते आणि नंतर बोलते फोन आतमध्ये घे. डेंजर पाहिजे. तेव्हा हे टाईम आहेत जेव्हा इथे आरती चालू असते. सकाळी, दुपारी, इव्हिनिंगला आणि नाईटला. सो या टायमामध्ये तुम्ही येऊन आरतीचा लाभ घेऊ शकता.